नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहे रानात. ऋतू कुठे चाललोय आपण? कशाला चाललोय रानात? तर आपला पहिलाच ब्लॉग आहे. तर आजपासून आपण यूट्यूबवरती डेली ब्लॉग टाकणार आहे. तर मित्रांनो, घरापासून आपलं शेत जे आहे ते थोडंसं लांब आहे, पण चला म्हणलं. तिकडे ती कोण आहे? साक्षी कोण? साक्षी मामी. तिचं लग्न कोणाबरोबर झालंय? माझ्यावर लग्न झालंय. कोणाचं? साक्षी मामीचं माझं लग्न झालंय. पडचिन रित्या माग नको थांबू, चल लवकर. आम्ही चाललोय. तुला शेंगा आवडतात का? शेंगा आवडते तुला? खाणार तू? बर. तर मित्रांनो, ही आहे माझी बायको. तर आमचं लग्न जे आहे ते एकदम अचानक झालं होतं. कुणालाच माहीत नाही की किती दिवसात लग्न झालं. लग्न मला वाटतं पहिल्या दिवशी ज्यावेळेस ही मला बघायला आली होती, नाही आम्ही पहिल्यांदा बघायला गेलो होतो. तर त्यानंतर तिला पाहिलं, मला वाटलं आता हिला मी आवडेल का नाही ते काय माहीत नव्हतं. त्यानंतर संध्याकाळीच तिने मेसेज केला माझ्या. कोणी केला? बरं, हां. काही मेसेज मी नव्हतं केला, तुम्ही मेसेज केला होता. काय? ऐक, मी तिकडे आलतो. त्यानंतर तूच मम्मीला घरी सांगितलं तुझ्या. मम्मीने आधी मामीला फोन केला होता. बरं, हां. त्याच्यानंतर ना आपलं बोलणं झालं. तर अशा प्रकारे म्हणजे जी माझी बहीण आहे, सख्खी बहीण, तर तिच्या म्हणजे जे माझे दाजी आहेत, दाजींच्या माऊस बहिणीची ही मुलगी आहे. तर मित्रांनो, तर त्यांनी मग आम्हाला कॉन्टॅक्ट केलं. संध्याकाळी मी तिच्याशी बोललो आणि अशा प्रकारे आमचं लग्न, म्हणजे लग्न लगेच जमलं नाही. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आम्हाला भेटायला येणार होते. तर त्या दिवशी तिच्या पप्पाची कुठे काय नको ट्रिप होती, त्यामुळं काय त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण कॅन्सल झालं तिचं भेटायला येणं. मग नंतर जे आहे ते मग कशी भेट झाली? तिसऱ्या दिवशी आम्ही इकडे आलो होतो. तर दुसऱ्या दिवशी मी तिला फोन केला आणि त्या ज्या दिवशी ती येणार होते दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी मी सगळं आवरलं होतं घरचं एकदम. सगळं तिला चांगलं वाटेल असं आपल्या इथलं इन्व्हायरमेंट केलं. इन्व्हायरमेंट म्हणजे चेंज नाही केलं, म्हणजे घरचं जे असतं कलर करणे, कुठे काय आहे ते सगळी कामं आम्ही, भांडी घर पुसणे, कुठं काय आहे ते. आणि त्या दिवशी मी पण एकदम कामामध्ये फुल बिझी झालो होतो. तर मित्रांनो, ही जी गँग आहे ऋतूचीच मम्मी म्हणजे माझी बहीण, हा माझा भाचा आहे. दोन्ही पण भाचे येतं. तर हिच्याच मम्मीनी आमचं लग्न जमवलं. तर त्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी तिचे पप्पा मम्मी सगळेजण आम्हाला भेटायला आले. तर त्याच्या चौथ्या दिवशी आम्ही साखरपुडा ठेवला होता. साखरपुडा जरा काय झालं? सबस्क्राईब करा. अरे आत्ताच नाही, ते नंतर बोलायचं असतं. होय रित्या, बोल एकदा परत. सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आमची स्टोरी कुठपर्यंत आली होती? साखरपुड्यापर्यंत. तर मित्रांनो, साखरपुड्याचा दिवस हा चौथा दिवस होता. कारण की पहिल्या दिवशी मी बघायला गेलतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तिकडून आले नव्हते. तिसऱ्या दिवशी आले ते. आणि चौथ्या दिवशी तर आम्ही साखरपुडा ठरवला. तर साखरपुड्यामध्येच आमचं लग्न काय आहे ते झालं. तू कुठं गुतला पिल्या? तर मित्रांनो, मग त्यानंतर जे आहे ते आमचं मग साखरपुड्यामध्येच लग्न झालं. आणि ती पण शॉक होती. तिला दुपारी ज्यावेळेस साखरपुडा होता त्या दिवशी तिच्या मम्मी पप्पांनी विचारलं लग्न करायचं का. आणि मग ती एकदम मला येऊन म्हणते की मग काय करायचं सांगा. मग मी म्हटलं तुला काय वाटतं? तर ती म्हटली की तुम्हाला जर ओके वाटत असेल तर करू. मग काय, मी म्हटलं चालते, डन करू. आणि मग आम्ही दोघांनी साखरपुड्या दिवशी लग्न केलं. तर अशा प्रकारे आमचं 5 दिवसामध्ये लग्न झालेलं आहे, एकदम फास्ट. तशी ती माझ्यासोबत थोडीशी म्हणजे तशी आनंदी असते, थोडीफार भांडणं होते आमची, बट सगळं मस्त आहे, ओके. आणि मग काय, आता आम्ही आलो आहे शेतामध्ये. तर म्हटलं चला शेतामध्ये जाता जाता पूर्ण स्टोरी सांगत. बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की आमच्या दोघांचं लग्न कसं झालं, त्यामुळे या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की आमच्या दोघांचं लग्न कसं पार पडलं. तर व्हिडिओमध्ये आपला पहिलाच ब्लॉग आहे, काय चुकी झाल्या असल्या तरी सांगा. नवीन ब्लॉगमध्ये आम्ही सेकंड ब्लॉगमध्ये अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. तर मग हे आहे पूर्ण आमचं शेत. तर आत्ता शेतातला जो कांदा आहे तो आम्ही काढलेला आहे. तर कांदा पूर्ण काढलाय, तो वाकारीमध्ये टाकलाय. आणि आत्ता आम्ही आलो आहे शेतामध्ये. काय खायला आलोय आपण? शेंगा. कशाच्या?
होय रे, तू कशाच्या शेंगा खायच्यात आपल्याला? तुम्ही पण खायला म्हणावं. सगळेजण खायला म्हणावं भुईमुगाच्या शेंगा. सगळेजण खायला या भुईमुगाच्या शेंगा. चला तर मग आपण खाऊया भुईमुगाच्या शेंगा. तर अशा प्रकारे आता आम्ही भुईमुगाच्या शेंगा. यातला कोणता चांगला आहे होय? तर भुईमुगाच्या शेंगा आता खायचे बघू. अरे बापरे, याला तर काहीच नाहीये. याला तर शेंग नाहीये. चांगलं उपट ना रित्या, तू पण उपट. साके ओके, मस्त निघालं. ए पिल्या रित्या, हं सगळी माती तोंडात जायला लागली. नीट फोडून खा रे तू. तुला खायचं? तुला घे, घे ना हातात. तर आता कुठे बसून खायचं आपण? घरी नाही, इथे मग इथं बांधापाशी या. ये इथं सगळेजण बसा. अरे तू बस, पिल्या तू पण बस. अरे साकी, तुला लय आवडते शेंगा खायला? तू का असतो? ए माती, मला आलंच नाही चांगलं. कुठे हे घे ना तुला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता शेंगा खाणार आहे. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतो. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळं क्वालिटी थोडीशी क्वांटिटी कमीच राहील. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेंगा खातोय आता सांग यांना म्हणाव. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही भेटू. काय करू? भेटू नाही, भेटू. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सगळ्यांनी सांगा. सांगा. आणि कमेंट मध्ये लाईक सबस्क्राईब नाही, कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय बाय. हे सगळेजण करा बाय बाय. साकू हो का, ही जर शेंगा खाण्यावर लागते. तर मित्रांनो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय कर रित्या.